लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केलाय. लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही. विधानसभेत एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली. मद्य विक्रीसाठी सोसायटीची ना हरकत बंधनकारक. राज्यभरात अंमलबजावणी करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. नागपूर विधिमंडळाच्या परिसरात कुत्र्यांचा उच्छाद. महापालिकेकडनं कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू. आमदार मंत्र्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास. ईव्हीएम मध्ये ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही काढले. प्रशासनानं खासगी इमारतीवर लावलेले सीसीटीव्ही काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव इथला प्रकार. दीपोत्सवाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश. देशवासियांसाठी अभिमानाची बाब. पंतप्रधान मोदींकडनं निर्णयाचं स्वागत. आतापर्यंत कुंभमेळा, दुर्गापूजेसह 16 गोष्टींचा युनेस्को यादीत समावेश. चांदीला नवी झळाळी. दिवसभरात 11,500 रुपयांच्या वाढीसह चांदीचा दर प्रति किलो 1,92,000 वर्षभरात दरात तब्बल 1,02,000 वाढ. पुणे जिल्ह्यात यात्रांचा उत्सव सुरू. यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. म्हाडाच्या मुंबईतील 16 भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय. 16 भूखंडांच्या ई-लिलावासाठी निविदा प्रसिद्ध. ई-लिलावासाठी इच्छुकांना उद्यापासून निविदा सादर करता येणार. भूखंडाच्या ई-लिलावातनं 200 ते 225 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार. या मार्गिकेवरील तिकीट 14हून अधिक मोबाईल ॲपवरून उपलब्ध. लहान मुलांना आता सोशल मीडियावर नो एंट्री. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. ऑस्ट्रेलिया सरकारचा ऐतिहासिक निर्णय. मुंबईनंतर ठाण्यातही मराठी शाळा बंद. 7 वर्षात 18 प्राथमिक मराठी शाळा बंद. मराठी शाळा बंद पडत असल्याची सरकारची कबुली. अबू आझमींच्या प्रश्नाला दादा भुसेंचं उत्तर. आंदोलक शिक्षकांवर होणार कारवाई. 1 दिवसाच्या वेतन कपातीसह शिस्तभंगाची कारवाई. शालेय शिक्षण विभागाकडनं कारवाईचा बडगा. 5 डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनाबाबत कारवाई. वाईन महागण्याची शक्यता. द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका. वाईनच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज. कॅन्सरशी झुंजणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून काढलं. पुण्याच्या येरोडा भागातील IT पार्कमधली घटना. कंपनीच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्याचं आंदोलन. संतोष पाटोळे यांचं कुटुंबियांसह आमरण उपोषण. राज्य सरकारकडनं नाशिक शहरात वृक्ष लागवडीची तयारी सुरू. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 15,000 वृक्ष लागवड केली जाणार. आज हैदराबादच्या राजमुद्री इथून 15,000 झाडं नाशिकात दाखल होणार. तपोवनाजवळील झाडांवर महापालिकेची कुऱ्हाड. STP प्लांटसाठी तब्बल 300 झाडं तोडली. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरात होतीये STP प्लांट. 447 झाडं तोडण्याची कायदेशीर परवानगी असल्याचा पालिकेचा दावा. अहिल्यानगरात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नव्यानं 200 पिंजरे दाखल. जिल्ह्यात बिबट्यांची दहशत पसरल्यानं नव्या पिंजऱ्यांची मागणी. बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी. शिरूरच्या वाघाळीत बिबट्याची दहशत. बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला. बिबट्यानं कुत्र्याला उचलून नेलं. बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर. पिंपरी चिंचवडमधील हवेची गुणवत्ता खालावली. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडनं उपाययोजना. महापालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एका संस्थेकडून सल्ला घेणार. महापालिका तब्बल 75 लाख रुपये मोजणार.